राज्यात लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे माढा। ऐन निवडणुकीत येथे राजकीय फासे उलटलेत, कारण एकेकाळी सोलापूरच्या राजकारणातलं मोठं नाव आणि राज्याच्या सत्तेत उपमुख्यमंत्री राहिलेले विजयसिंह मोहिते आणि त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे पुन्हा शरद पवारांकडे आले। त्यामुळे माढ्याचं राजकारण एकदम पलटलंय। आता भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात टक्कर होणार आहे। सहकारातील मोठं नाव आणि एकेकाळी राज्याच्या राजकारणात राहिलेल्या मोहिते पाटलांना पुन्हा आपला दबदबा निर्माण करायचा आहे। त्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली। त्याचबरोबर आता एक नाव 2 दिवसांपासून चर्चेत आलंय, ते म्हणजे उत्तमराव जानकर यांचं। हा स्थानिक नेता देवेंद्र फडणवीस यांना हवाहवासा वाटू लागलाय। देवेंद्र फडणवीसांनी त्यांना भेटण्यासाठी तर स्पेशल विमानानं नागपूरला बोलावून घेतलं। लगेच शरद पवारांना हा नेता भेटतो। या नेत्याला एवढं महत्त्व का आलं? हा नेता थेट लोकसभेचं वारं फिरवू शकतो का? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। शरद पवारांना साथ। 2009ला बारामती लोकसभा मतदारसंघ सोडून शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले। पुनर्रचना झालेल्या या मतदारसंघात राजकीय गणितं बदलली होती। ते इथून खासदार झाले। त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेतही विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार झाले। त्यांच्या हक्काच्या माळशिरस तालुक्यात मिळालेल्या मताधिक्यावर ते विजय मिळवू शकले। त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली। मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपमध्ये पाठवून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली। पण लगेच मोहितेंना राजकीय फायदा काही झाला नाही। भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं। ते विजयी झाले। त्यांना विजयी करण्यात मोहिते पाटील यांच्या माळशिरस मतदारसंघाचा मोठा वाटा होता। त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजितसिंह यांना विधान परिषदेवर भाजपनं आमदार केलं। महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांना मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं, पण फक्त आमदारकीवर त्यांची बोळवण झाली। विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना डावलत आपली वाटचाल सुरू केली। त्यामुळं मोहिते पाटील कुटुंबामध्ये अस्वस्थता होतीच। मतदारसंघात कोणाची ताकद किती? माढ्यातील 6 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत। करमाळा येथून संजय मामा शिंदे हे अपक्ष, माढा येथून बबनराव शिंदे राष्ट्रवादी अजित पवार गट, सांगोल्यातून शहाजी बापू पाटील शिवसेना, माळशिरसमधून भाजपचे राम सातपुते हे आमदार आहेत। सातारा जिल्ह्यातील फलटणचे दीपक चव्हाण राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मानचे भाजप आमदार जयकुमार गोरे अशा 6 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत। सगळे आमदार भाजपला साथ देणारे असल्यामुळे आपण मोहिते पाटलांना डावलू शकतो असं भाजप नेतृत्वाला वाटलं। तसं झालंही। खासदार विरोधात वागत होते, तर राम सातपुते हे माळशिरसमधून आमदार झाले। ते मूळचे बीडचे, पण भाजपनं त्यांना माळशिरसमधून तिकीट दिलं। निवडून आणण्याची जबाबदारी दिली मोहिते कुटुंबाच्या खांद्यावर। मोहितेंच्या मदतीनं सातपुते आमदार झाले। मदत करणारे खासदार आणि राम सातपुते हे विरोधात गेले। मोहितेंची कोंडी झाली। त्यांचं राजकारणच संपुष्टात येत होतं। त्यातून त्यांनी पुन्हा शरद पवारांबरोबर जाण्याचा मार्ग पत्करला। पण आता सगळ्या गोष्टी भाजपला जड जातील असा राजकीय अर्थ निघतोय। माळशिरस का महत्वाचं? 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय शिंदे असा सामना झाला होता। रणजितसिंह निंबाळकर यांनी 85,764 मतांनी लीड घेत विजय मिळवला। त्यावेळी एकट्या माळशिरस मतदारसंघातून निंबाळकर यांना 1,06,000 मतांचं लीड मिळालं होतं। धनगर वोट बँक। माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी लगेच 5-6 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं धनगर वोट बँक आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवारांनी डावपेच आखली। माढा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा डाव शरद पवार यांनी टाकला होता। पण फडणवीसांनी राजकीय डावपेच टाकत जुने सहकारी महादेव जानकरांना महायुतीत घेतलं आणि परभणीचं तिकीटही दिलं। विजयसिंह मोहिते पाटील यांच्या रूपानं मोठी ताकद असलेला नेता शरद पवार यांना मिळाला। त्यामुळे अचानक भाजपसाठी माढ्याचं राजकीय गणित बदललंय। मोहितेंना पर्याय जानकरांचा। मोहितेंची भरण कोण भरून काढेल याचा शोध भाजपकडून सुरू झाला। ते नाव म्हणजे धनगर नेते उत्तमराव जानकर। त्यांनी माळशिरस पंचायत समिती सदस्य, सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशी पदं त्यांनी भूषवली आहे। 2009च्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी माळशिरस मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। 2019 साली जानकर यांनी राष्ट्रवादीकडून माळशिरस विधानसभा लढवली, पण अवघ्या 2,000 मतांनी पराभूत झाले। राम सातपुते यांना 1,03,507 मतं तर जानकर यांना 1,09,17 मतं मिळाली होती।
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतात एवढे मतदार त्यांच्याकडे आहेत. त्यांना सोलापूरमधून लोकसभेची भाजपकडून उमेदवारी हवी होती, पण त्यांना डावललं गेलं. मोहिते कुटुंब पाठीशी असल्यानं तोपर्यंत भाजपला उत्तमराव जानकरांची गरज नव्हती. तसं महादेव जानकरांना परभणीतून तिकीट दिल्यानं धनगर वोट बँक पाठीशी राहील, हे देवेंद्र फडणवीसांचं गणित होतं. आता मोहितेंच्या घरातील उमेदवार रिंगणात उतरलाय, त्यामुळे उत्तमराव जानकर यांची राजकीय ताकद आपल्याला उपयोगी पडू शकते असं लक्षात आल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासाठी खास विमान धाडलं. चर्चा झाली, पण तरीही उत्तमराव जानकरांनी निर्णय जाहीर केला नाही. ते 19 एप्रिलला आपला निर्णय कार्यकर्त्यांना विचारून घेणार आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायम शत्रू किंवा मित्र नसतो, त्यामुळे मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे पारंपरिक विरोधक एकत्र आले तर गणित एकदम बदलून जाईल. मोहितेही आपलं राजकारण टिकवण्यासाठी जानकरांशी जुळून घेतील. तसं झालं तर खासदार निंबाळकरांना ही निवडणूक जड जाईल. हे सर्व राजकीय गणित पाहता माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस हा तालुका महत्त्वाचा आहे. त्यात उत्तमराव जानकर यांची भूमिका निर्णायक ठरेल असंही दिसतंय. त्यामुळंच या नेत्याला आता भाजप आणि राष्ट्रवादीकडून महत्त्व आलंय. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा.